नववधू वरासह निघालेल्या कुटुंबावर हल्ला करत मोटारीची तोडफोड करण्यात आल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर घडली आहे। नवीन वधू व वरासह मध्यरात्री 1 वाजता गावाची शिव ओलांडत असताना नारळ ओवाळून टाकण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाजवळ एक गाडी आली। त्यातील एकाने येथे उभे असलेल्या कुटुंबातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला हात पकडून विरोध केल्यानंतर या आरोपींनी गाडीची काच फोडली, तसेच या महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले। सदरची घटना पुणे नाशिक महामार्गावर भाम फाटा संतोषनगर तालुका खेड येथे सोमवारी मध्यरात्री 1च्या दरम्यान घडले। या प्रकरणी अमित पांडुरंग गायकवाड वय वर्ष 39 राहणार वाकी तालुका खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 4 अनोळखी इसमांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या घटनेत सविता प्रदीप गायकवाड राहणार वाकी तालुका खेड या गंभीर जखमी झाल्या आहेत। याबाबत उत्तर चाकण पोलीस ठाण्यात अमित पांडुरंग गायकवाड यांनी तक्रार दिली आहे। फिर्यादी अमित व त्यांचा चुलत भाऊ प्रदीप गायकवाड, चुलत वहिनी सविता प्रदीप गायकवाड व त्यांची आई लीलाबाई पंचमुख व चुलत वहिनी सारिका गायकवाड, पुतण्या शुभम प्रदीप गायकवाड असे त्यांच्याच भाऊकीतील नितीन गायकवाड यांच्या इको मोटारीतून येत होते। संतोषनगर वाकी येथे घरी येत असताना रात्री 1 वाजताच्या दरम्यान भामफाटा येथे नवरदेव नवरी यांची शिव ओलांडत असताना नारळ ओवाळून टाकण्यासाठी थांबले। त्याचवेळी अचानक अनोळखी 4 इसम संबंधित गाडीजवळ आले। त्यांनी सविता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फिर्यादी अमित व शुभम यांनी त्यांचा हात पकडून विरोध केला असता इतर 3 अनोळखी इसमांनी गाडीची काच फोडले। त्याचप्रमाणे सविता प्रदीप गायकवाड यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले। मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेप्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत।